पायरी ताई, पायरी. अहो मी सिंहगड पाहिली, मी मेल पाहिली, सिकंदराबाद पाहिली, अहो संध्याकाळ पाहिली. संध्याकाळपर्यंत सगळ्या गाड्यांची मी वाट पाहिली, पण तुमची रतन कुठे दिसली नाही हो मला. हो मी शेवटी तिथंच वडापाव खाल्ला, पण प्लॅटफॉर्म नाही सोडला. कमाल आहे हा तुमची डॉक्टर. वडापाव खाल्ल्यात कमाल कसली? मी नेहमी खातो, मला आवडतो ना वडापाव. अहो वडापाव खाल्ल्याबद्दल काही म्हणायचं नाही मला, मग? पण ती आली असती तर तुम्ही तिला कसे ओळखणार होता? हा मी कसं काय ओळखणार होतो? असं काय सांगताय? मी कसं काय ओळखणार म्हणजे काय? ते वाईला असताना मी वाई? वाई नाही म्हणजे मी फोटो पाहिला होता ना इथं. अहो पण फोटोवरनं नुसतं काय समजणार तुम्हाला? फोटोवरनं काय? आम्ही डॉक्टर लोक फोटोवरनं काय कार्डिओग्राम वरनं सुद्धा माणसं ओळखतो. काहीतरी तुमचं बाई. काहीतरीच काय? नाहीतर काय? आलेच हा मी. अहो मी खरं सांगतो. रतन, तुमची रतन, माझी रतन, वाई, गोरी, काळे केस, लांब डोळे, लांब डोळे, लांब केस, काळे डोळे. हा मांजरी सारखे पण प्रेमळ, बोचरी नख, कधी न लागणारी, उंची अजमासे 10 फूट 5 इंच. काय? 10 फूट 5 इंच. दात मी जे कोण तुम्ही? कोण तुम्ही? मी आई हे कोण आहेत गृहस्थ? ग्रहस्थ इसम? अगं हे आपले नवीन डॉक्टर बगाराम गायतोंडे. बगाराम बघितलं काय तोंडे? तोंड तिकडे करा ना. पण वाई 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 ही नाही, वाई 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 गाई गाई नाही, म्हशी. शी कुठल्या म्हशी? ते पाणी आपण पाण्यात तेव्हाची सर्दी अजून आहे. अच्छा म्हणजे तुम्ही गुरांचे डॉक्टर आहात. पण आपल्याकडे कुठे ते गाई म्हशी गुरं ढोरं ते शेड वगैरे ते सगळं रतन, एखाद्याची अशी चेष्टा करू नये. काय हरकत नाही, मला सवय आहे. सॉरी ताई. सॉरी डॉक्टर. काय हरकत नाही. हॅलो डॉक्टर अंकल. हॅलो कोण? अरे हॅलो. चल पिंटू, मी तुला लव गेम देते. चल मीच तुला लव गेम देतो. चल. तुम्ही लव गेम देणार असेल तर मीही खेळायला तयार आहे. नाही नको, डबल ड्यू होईल. एकाच वेळेला डबल ड्यू म्हणजे कमाल झाली. बरं ओळख झालीच आहे. झालीच आहे ओळख. नाही ठेवली नाही तरी चालेल. अशा थिल्लरपणानं हिचं लग्न कसं होणार कुणास ठाऊक. नाही काय हरकत नाही, चालेल मला काय. अहो चालेल काय? उद्या गोडांब्यांची मंडळी तिला पाहायला येणार आहे. अगं आटप की लवकर, पाहुणं खोळंबल्यात. हा वय की. बरं का हो, माझ्या मेहरबानीमुळेच तुम्ही याच्या मिसेस झालात. काय विचारा त्याला. कॉलेजमध्ये असताना केवढी लाईन मारत होता ते. अगं आता कशाला त्या कॉलेजच्या जुन्या आठवणी. बायकोला घाबरतोस की काय? पण त्यावेळी मी चक्क नकार दिला. वाचला विचारा. कारण केवढे लोक माझ्या मागे होते तेव्हा. माझा एवढासा जीव कुठं बरं पुरा पडणार. मग करायचं होतं ना चंपीशी लग्न. चंपी नाही, डंपी. हा तेच ते. पण या माधवकडे त्याला होतं काय? फत्र काढका मेला. बाकी माधव, तू तुझा फॉर्म अगदी टिकू नयेस बघ. तू जर हे लग्न केलं नसतंस ना तर पुनर्विवाहाच्या बाबतीत मी तुझाच विचार केला असता. रमा कुठे निघालीस? माझी तब्येत बरी नाही, मी जरा जाऊन पडते. रतन बाहेर ये पाहू. हा दिवस गेलेत ना म्हणून. कुणाला? हिला? जिजाजी. हिला नाही हो, हिच्या बाबांना नाही हो, रमाला. बघा मुलगी पसंत पडते का. हाय गोपी. किती दिवसांनी भेटला. हाऊ आर यू? आय फाईन. मॅड काय बावळट कुठला? काय झालं? तू मला बघायला आला? ह्या आमच्या ताई साहेब. एकदा बघितलेल्या मुलीला परत काय बघायचं. बिंडोकत आहे आमची ताई. गोपी. युवराज. काय साहेब, कशी काय वाटली बेबी? मुलगी बरी आहे. सुंदर दिसते.
या बया इप्रीतच की. अहो त्या दुर्गाबाईचं तोंड हाय का ठिमकी? आना असल्या फुकण्या नंदेच्या घरात तुम्ही रतनबाईच दिलेणार. या बया मालक आलं वाटतं. रमा अगं ती मंडळ जायला निघालेत. हा हं? झोपली वाटत. वाटेल तेव्हा वाटेल तिथे झोपते. डम्पी! काय त्या बायको जवळ सारखा घुसमट असतो कोणास ठाऊक. आमच्याकडे चल ना आम्हाला गाडीपर्यंत हो, शिवाय. पोचतो पण. चल ना, darling. रंगोराघवांची रतन आणि गोपी दोघं अगदी एकमेकांशी मोकळेपणाने बोलताना आढळले. त्यांनी लग्नाला होकार दिला तर हा! रमा या लग्नाला नक्कीच विरोध करेल, कारण मुलखाची संशयी बाई ती. या लग्नामुळं मी आणि माधव एकत्र येऊ या कल्पनेनंच तिला कालपासून ढवळायला लागलेला आहे. आवाज! आईला बगाराम आणि आवाज आवाज! आवाज तर आवाज मला काही अरे गोपी बघतोस काय? चायला आवाज दे, आवाजाला चायला दे. थांबा, मी आहे ना मी बघतो त्याला. अबे ओ बगाराम, नशा पानी करके आया क्या रे? तुम्ही आत ना रे? ये प्रीति का नशा है, मेरे में नशी नहीं है, ऐसा लोग बोलता है. आज मैं तेरी ये मुंडी काट के रतन के कच्ची पर जो टीवी का एंटीना है उस पर लटकाऊंगा. चॅलेंज चॅलेंज वागा ओंपासा युगांडा नैरोबी मांजर ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के. अरे तू काय करशील रे? के फर काकडी. हा साहेब काकडी दारा सिंगाला मी काढली होती. काकडी फक्त 10 रुपये किलो. काकडी काकडी मी तुला 10 रुपयासारखा कथा, मी तुला काकडी सारखा कथा कथा खाईन. अबो कक्कडशील. मी तुला या गाजरासारखा कचा कचा खाईन रे. हा, साहेब. लाल लाल गाजर फक्त 15 रुपये किलो. सगळ्याला दे. अबे ओ बैंगन, अबे मच्छर छाप उदबत्ती. उदबत्ती हा? माझी उदबत्ती. ओ उदबत्ती उदबत्ती साहेब हे मच्छर कुठं आलं मध्ये? नाही म्हणलं भाजीचे पैसे कोण देणार? किती झाले? समजा भाजीचे 840 रुपये. होय 840. 840. होय या डॉक्टर कडनं घ्या. डॉक्टर. यानेच मला पहिल्यांदा आवाज दिला, हा? म्हणून मला स्फूर्ती आली. याच्याकडनं घ्या. डॉक्टर पैसे. हा, करा, करा. तुम्ही सगळ्यांनी चॅलेंज घेतला होता, आपण वाटून घेऊ. चल, 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 चल. याच्याकडनं घ्या. आम्ही नाही देणार पैसे, हा. हवालदार हवालदार इकडे. तेरे को बात में देखता रे, भजी के कड़े में पड़ता है कि काय करताय? पैसे द्या. हवालदार धरा त्याला.